आजचा विषय आहे देवाला ओळखणे आणि त्याच्यात राहणे, यासाठीच आपली निर्मिती झाली आहे. मोठा विषय आहे. थोडक्यामध्ये म्हणायचं म्हटलं तर आमची निर्मिती का झाली तर दोन गोष्टींसाठी. एक, देवाला ओळखणे आणि त्याच्यात राहणे, या दोन गोष्टींसाठी झालेले आहे. पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानावरती आपण वाचतो की परमेश्वर देवाने सृष्टी आणि तीवरील सर्व काही, अगदी मनुष्य देखील त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेला आहे, त्याच्या सहभागितेसाठी निर्माण केलेला आहे असं लिहिलं नाही, परंतु त्याच्या मागे जो उद्देश आहे तो आपण पाहतो. कारण परमेश्वराने मनुष्याला घडवलं आणि तो दररोज संध्याकाळी शिळोप्याच्या वाऱ्याच्या द्वारे आदाम आणि हवा यांना भेटायला येत असे, म्हणजे सहभागिता ठेवण्यासाठी तो येत असे. म्हणून मी म्हणालो की परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं ते त्याच्या सहभागितेत त्यांनी राहावे याकरता, आणि म्हणून या सहभागितेला तडा जाऊ नये, या ऐक्यामध्ये दरी निर्माण होऊ नये, म्हणून अगोदरच देवबापाने आदम आणि हवा या उभयतांना ताकीद दिली, सूचना दिली की त्यांनी काय करावे आणि काय करू नये. आणि ही आज्ञा दिलेली असताना मनुष्याला सैतानाने फूस लावले, फसवले आणि मनुष्याच्या द्वारे देवाच्या आज्ञेचा भंग करविला. आणि त्यामुळे झालं काय की देवाच्या सहभागितेसाठी, सहवासासाठी निर्माण केलेल्या मनुष्याचा देवाशी संपर्क तुटला. अशुद्ध आणि शुद्ध यांचा मेळ बसेना. पवित्र आणि पाप केल्यामुळे अपवित्र झालेल्या मनुष्याला पुन्हा देवाच्या सहवासात राहता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मग पवित्र शास्त्राच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पानावरती आणि अध्यायामध्ये उत्पत्तीच्या जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला हे दिसतं की आता ज्या मनुष्याला मी पवित्र, शुद्ध, परिपूर्ण असा निर्माण केला, त्याने तर आज्ञाभंग केला, त्याने तर पाप केलेला आहे. म्हणून मग देवाने त्या मनुष्याला, आदम आणि हवेला एदेन बागेतून बाहेर घालवून दिले, आपल्या सानिध्यातून त्यांना बाहेर घालवून दिले. परंतु परमेश्वराचा स्वभाव जरी तो न्यायाधीश असला, न्यायी असला, तरी तो कृपाळू, कणवाळू आहे. त्यामुळे हा परागंदा झालेला मनुष्य भटकत असलेला जेव्हा यानं पाहिलं आणि आपापसामध्ये जेव्हा या देवबापाने पाहिलं की ही माणसे आपापसामध्ये वैर निर्माण करत चाललेले आहेत आणि याचा शेवट काय होणार आहे, नाशामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपल्या करुणेस्तव प्रेमाने परमेश्वराने या शापित झालेल्या मनुष्याला पुन्हा आपला सहवासात आणण्यासाठी, तुटलेलं नातं पुन्हा जोडण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी, देव आणि मनुष्य यांच्यामध्ये पुन्हा ऐक्य घडण्याकरता देवानेच पुढाकार घेतला. काय घेतला? देवानेच शेवटी पुढाकार घेतला आणि त्याने येशूला या भूतलावरती देह धारण करून पाठवले. आणि त्या येशूमध्ये देवाने मनुष्य मात्राशी समेट केला. आणि संत पाऊल असं म्हणतो की जसं ख्रिस्तामध्ये देवाने त्याचा आणि मनुष्याचा समेट केला, तसंच आमच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीवरून वाद विवाद किंवा तंटा खडा होतो त्यावेळेला आम्ही देखील समेटाची भूमिका करावी, आम्ही समेट करावा. हे संत पाऊल त्या शास्त्र पाठातून आपल्याला शिकवतो. आणि म्हणून येशूमध्ये देवाने मनुष्य मात्राशी समेट केला. आणि या गोष्टीवर विचार करण्याकरता जे शास्त्रपाठ 3 घेतलेले आहेत, या तिन्ही शास्त्रपाठाकडे आपण लक्ष देऊया. पहिला शास्त्रपाठ प्रशितांची कृत्या 16 अध्याय 1 ते 11 ही वचने आहेत. असं म्हटलेलं आहे की संत पाऊल हा रब्बी होता, हा गुरुजी होता, हा शिक्षक होता. आणि यहुद्यांच्या प्रथेनुसार प्रत्येक रब्बी किंवा प्रत्येक गुरुजी हा व्यावसायिक म्हणजे स्वतःचा काम धंदा करणारा, उद्योगधंदा करणारा असावा. म्हणजे स्वतःच आणि स्वतःच मॅरिड असेल तर स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा असावा.
आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो की शिक्षण आणि उपदेश देण्याकरिता आर्थिक सहाय्य न घेता त्या काळामध्ये हे यहुदी शिक्षक हे स्वतःचा उदरनिर्वाह करत असत आणि लोकांच्या मध्ये शिक्षकीय व्यवसाय किंवा देवाच्या नियमांचं पालन कशा प्रकारे करता येईल याचं शिक्षण देत होते। आणि अशाच या यहुद्यांच्या पैकी एक शिक्षक म्हणजे संत पाऊल होता। आणि असं म्हटलेलं आहे पावलाचा व्यवसाय हा तंबू शिवण्याचा होता। इंग्लिशमध्ये त्याला टेंट मेकर म्हटलेला आहे, मराठीमध्ये काय भाषांतरामध्ये कातडी कमावण्याचा धंदा असं म्हटलेला आहे, नाही का। आणि मग पुढे आम्ही पाहतो की ग्रीक भाषेमध्ये जो मूळ शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ असा आहे की संत पाऊल हा चामडी किंवा कातड विकत घेत असे आणि त्यापासून त्या काळामध्ये माहिती आहे कशा प्रकारचे तंबू असत, परंतु हा तंबू शिवून लोकांना विकत होता आणि यावरून तो निष्णात कारागीर होता, निष्णात व्यावसायिक होता आणि स्वतः या उद्योगातून मिळणाऱ्या धनावरती स्वतःचा उदरनिर्वाह करीत होता आणि तो कोणावरही अवलंबून नव्हता। याचा त्याला अभिमान होता, याचा त्याला अभिमान होता। परंतु असंही दिसून येतं की जेव्हा सिलास आणि शास्त्रामध्ये आम्ही पाहतो सिलास आणि तिमोथी हे संत पावलाकडे त्याला भेटायला आले तेव्हा या दोघांनी फिलिप्पी येथील मंडळीने पावलासाठी जो दानधर्म जमा केला होता तो त्यांच्या हस्ते पाठवला होता। तेव्हा पाऊल म्हटला नाही नको माझा व्यवसाय हे तुमच्याकडेच ठेवा किंवा मंडळीसाठी खर्च करा। पावलाने त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्या पैशामधून त्याने स्वतःचा उदरनिर्वाह केला आणि स्वतःचा तंबू विकण्याचा जो व्यवसाय होता तो त्याने कमी केला आणि तो राहिलेला वेळ किंवा वाचलेला वेळ त्याने सुवार्ता प्रसारासाठी खर्च केला। आणि म्हणून मग या शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलला। संत पावलाच्या द्वारे आम्हाला एक नवीन शिकवण देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळाले आणि म्हणून या भेटीमुळे जेव्हा सिलास आणि तिमोथी त्याच्याकडे आले तेव्हा त्याला आनंद झाला आणि त्याने उद्योगधंदा करण्यात वेळ न घालवता सुवार्ता प्रसारासाठी जास्त वेळ त्याने देव केलेला आहे, नाही का। पुढे आम्ही पाहतो इसवी सन 49 मध्ये क्लाउडियसने रोम मधून सगळ्या यहुदी लोकांना बाहेर घालवून दिलं आणि तेव्हा त्या यहुद्यांच्या मध्ये अक्विला आणि प्रिस्किला हे उभयता होते आणि हे उभयता मगाशी आपण वचनामध्ये वाचलं की हे उभयता मग रोम मधून निघाले आणि करिंथ शहरामध्ये येऊन त्यांनी वस्ती केलेली आहे। करिंथ हे शहर त्यावेळेस खूप प्रसिद्ध शहर होतं, ते काय फार चांगलं होतं असं नाही आणि त्या शहरामध्ये हे येऊन राहिले आणि त्या ठिकाणी ते आपला व्यवसाय करत देवाच्या वचनाची सेवा करू लागलेले आहे। कारण करिंथ शहरामध्ये अनैतिकता ही शिगेला पोहोचलेली होते। वेगवेगळ्या प्रकारची पातकं त्यावेळेस करिंथकर वासी करत होते आणि म्हणून संत पाऊल ख्रिस्ताच्या आवेशापैकी अनेकदा या करिंथ वासियांच्यावर चिडत असे, रागावत असे, बोलत असे, कारण ते वागतही तसेच होते। आणि म्हणून संत पाऊल त्यांना शिकवण देत असताना या सगळ्या गोष्टींचा अवलंबन करत असे। असं नाही की लोकांना काय वाटतं त्यांनी करावं, मला फक्त प्रीचिंगचं काम आहे तेवढं मी प्रीचिंग करून घर गाठावं, असं पाऊलाने केलेलं नाही। कारण पाऊल हा एक जबाबदार शिक्षक होता, निष्णात कारागीर होता, त्याला माणसं घडवण्याची कला देवाने दिलेली होती। जसं मूर्ती बनवण्याची कला लोकांना परमेश्वराने दिलेली असते तशा प्रकारे हा पाऊल लोकांचे जीवन घडवत होता आणि त्यामुळे त्यांनी नीट असावं, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगावं म्हणून प्रियानो त्याने या करिंथ येथील मंडळीला जे शिक्षण दिलं ते शिक्षण इतर कुठल्याही मंडळीला त्याने दिलेलं आपल्याला शास्त्रात दिसत नाही। कारण प्रत्येक मंडळीचा स्वभाव वेगळा होता, प्रत्येक मंडळीतील लोकांची संस्कृती वेगळी होते, त्यांचे कल्चर वेगळं होतं, आजूबाजूचे राहणीमान वेगळं होतं, विचारशैली वेगळी होती। त्यामुळे या पत्रांच्या मध्ये आपल्याला वेगवेगळं शिक्षण पाहायला मिळतं। देवाच्या सहवासामध्ये संत पाऊल राहत होता आणि त्यामुळे
त्याला या लोकांना शिकवण्यासाठी धैर्य मिळालेलं आहे, त्याला शक्ती मिळालेली आहे. आणि पावलाने देवाला जवळ ओळखल्यामुळे देवाच्या सहवासात तो राहिला, ज्यासाठी देवाने त्याला निर्माण केलेले होते. हा पहिला शास्त्रपाठ आहे. दुसरा शास्त्रपाठ आहे योहानाचे सुवर्तमान 17वा अध्याय 20 आणि 26 वचन. या पूर्ण शास्त्रपाठामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की देवाकडे येशूने केलेली ही प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेमध्ये देवाकडे येशूने एकच मागणं केलेलं आहे, आणि ते म्हणजे जसं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकता आहे तशीच ऐक्य आणि एकता यांच्यामध्ये असावी. यांच्यामध्ये म्हणजे 12 शिष्यांच्या मध्ये असावे, आणि 12 शिष्यांच्या मध्ये असावे याचा अर्थ या 12 शिष्यांच्या द्वारे निर्माण होणाऱ्या मंडळांच्या मध्ये असावे. आणि ही दैवी योजना आहे. आणि म्हणूनच त्या प्रार्थनेमध्ये पहा, येशूने स्वतःसाठी, येशूने त्याच्या शिष्यांसाठी आणि त्यांना देवाचे सहाय्य आणि सामर्थ्य मिळावे म्हणून त्याने देवाला विनवले आहे. देवाजवळ तो प्रार्थना करत आहे. आज संपूर्ण जगातील पृथ्वीच्या दिगंतापर्यंत, अगदी शेवटापर्यंत, कानाकोपरा म्हणू शकत नाही मी, कारण काय पृथ्वी चौकोन नाहीये, पृथ्वी गोल आहे नाही का. आणि म्हणून दिगंतापर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रियानो, प्रत्येक माणसाकरता येशू ख्रिस्त देवाजवळ या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आणि कित्येकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याजवळ यावे, देवाजवळ यावे याकरता तो याचना करत आहे. येथे येशूची 2 गुणवैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे आणि ते म्हणजे देवावरती त्याचा असलेला अढळ विश्वास, देवावरती येशूचा असलेला भरोसा, किंवा ज्याला आपल्या भाषेमध्ये खात्री म्हटलेलं आहे. आणि ही खात्री जोपर्यंत समोरच्या व्यक्तीवर आपली नसते तोपर्यंत प्रियानो आम्ही समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. त्याचे शिष्य बोटावर मोजण्या इतके होते, 12 शिष्य होते. आणि या 12 शिष्यांच्या मध्ये देखील प्रियानो येशू ख्रिस्ताने काम केलेलं आहे. आणि समोर वधस्तंभ दिसत असताना देखील येशूने धीर सोडला नाही, कारण त्याचा विश्वास या 12 शिष्यांच्यावर नव्हता, देवावर. आणि देवावर असल्या कारणाने प्रियानो त्या क्रूर मरणामध्ये देखील परमेश्वर त्याला शक्ती देत होता. आणि या शिष्याकरता तो परमेश्वराजवळ क्षमा मागत होता, प्रार्थना करत होता. दुसरं वैशिष्ट्य येशूचं ते म्हणजे देवावरती विश्वास तर होताच, देवावरती भरोसा तर होताच, परंतु त्याच वेळेला त्याच्या सोबत असलेल्या माणसांच्यावर, शिष्यांच्यावर देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा भरोसा होता. कारण जर माणसावर विश्वास ठेवला नाही तर आपलं कामच होणार नाही, आपली कामं सगळे अडून पडणार आहेत. मग समोरचा मनुष्य धोका देणार आहे माहीत असताना देखील आपल्याला काहीतरी टक्के त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो. आणि मग आपण म्हणतो बघू आता नशीब काय साथ देतं. म्हणजे काय की देवासोबत आम्ही मनुष्यावरती देखील भरोसा ठेवणं गरजेचं आहे. जरी मनुष्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही तरी त्यांच्यावर येशूने विश्वास ठेवला. जरी या मनुष्याने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं तरी त्यांच्यावर विश्वास ठेवला. म्हणूनच त्याने त्यांनाच सुवार्ता प्रसाराचं काम दिलं. असं म्हटलं का तुम्ही डेंजर माणसं आहे, मला गेटसेमनीमध्ये धरण देताना तुम्ही झोपा काढत होते, तुम्ही काय लायक नाही, गेला मी आता दुसरी टीम बनवतो, असं काही केलं का त्याने? नाही केलं. ज्यांनी त्याला धोका दिला, ज्या क्षणी त्यांनी येशूच्या बरोबर राहायचं होतं त्यावेळेला ते जागे राहायचं होतं, त्यावेळेला ते झोपी गेले होते. परंतु त्याच माणसांना घेऊन प्रभूने त्याचे अनमोल अशा सुवार्ता प्रसाराचं काम त्यांच्या हाती दिलं. अपात्र लोकांना येशूने पात्र ठरवलं आणि त्यांच्या हातामध्ये सुवार्तेचं महान कार्य करायला त्यांनी संधी दिली आणि त्यांनी त्यांच्यावर भरोसा ठेवला. येशूने आमच्या चर्चसाठी काय प्रार्थना केली? येशूने त्याच्या शरीरासाठी काय प्रार्थना केली? पहा या योहानाचे सुवर्तमान 17वा अध्याय 20 ते 26 मध्ये आम्ही पहिली गोष्ट पाहतो ती म्हणजे जसे पिता आणि तो एक आहे तसे त्यांनी म्हणजे चर्च सभासदांनी एक व्हावे, एक व्हावे.
ते ऐक्य कशा प्रकारचं होतं? वाईट करण्यासाठी नाही, कुणाचा घात करण्यासाठी नाही. देव आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये जे ऐक्य होतं ते समाजाचे भले करण्यासाठी होतं. स्वतःचा स्वार्थ पाहण्यासाठी नव्हता. स्वतःच्या कुटुंबाचं भलं कसं होईल हा त्याच्यामध्ये उद्देश नव्हता. तर मंडळीचं, जागतिक मंडळी जे येशूचं शरीर आहे त्या सर्वांच्या भल्या करता पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रिक देवत्वामध्ये जे आहे त्या तिन्ही व्यक्तीमध्ये पवित्र असं ऐक्य आहे. ते पवित्र ऐक्य कारभारीपणाचं नाही किंवा कुठल्या संस्थांचं नाही, कुठल्या वेगवेगळ्या चर्चेसचं नाही, तर देव आणि येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा यांच्यामध्ये वैयक्तिक नात्याचं ऐक्य आहे प्रियानो. ते महत्वाचं आहे. पर्सनल रिलेशनशिप, वैयक्तिक नातं. आणि ह्या वैयक्तिक नात्यामुळे ते एकमेकावर प्रेम करू लागलेले आहेत. देव आणि प्रभू येशू ख्रिस्त यांचं हे ऐक्य एकमेकावर प्रेम करण्याच्या द्वारे, एकमेकांच्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे दिवसेंदिवस वाढतच होतं. आणि याच प्रेमामुळे निर्माण झालेल्या ऐक्यासाठी येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता की जसं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रेम आहे, या प्रेमामुळे जसं तू आणि मी एक आहोत तसेच यांनी देखील एकमेकावर प्रेम करावे आणि एक राहावे. आणि म्हणून येशू ख्रिस्त वारंवार म्हणायचा, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. जशी देवाने आम्हावरती प्रेम केलं तसे तुम्ही एकमेकावर प्रेम करा. ही येशूची शिकवण आहे प्रियानो. कारण प्रेमाच्या द्वारेच आमच्यामध्ये ऐक्य टिकून राहू शकते. नातं, वैयक्तिक नातं फार महत्वाचं आहे. पर्सनल रिलेशनशिप हे फार महत्वाचं आहे. कारण हे जे नातं आहे ना, वैयक्तिक नातं, हे एकाच्या हृदयाशी दुसऱ्याच्या हृदयाशी जोडलेलं असतं. आणि ह्या दोन्ही हृदयांचा संबंध ज्या वेळेला येतो, ही दोन्ही हृदय जेव्हा एक होतात तेव्हा ते एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. देव बाप आणि येशू ख्रिस्त यांनी एकमेकावरती अशा प्रकारे पवित्र जीवापाड असं प्रेम केलं आणि त्यामुळे ते एक राहिले. तेव्हाही राहिले, आताही आहेत आणि पुढेही राहणार आहे. असं प्रेम, असं वैयक्तिक नातं जसं पित्यामध्ये आणि येशूमध्ये आहे तसं आमच्यामध्ये असावं, मंडळीमध्ये असावं. ही येशू ख्रिस्त परमेश्वराकडे करत असलेली प्रार्थना आहे. ख्रिस्ती लोक त्यांचे चर्चेस कधीच एका धर्तीवर एक आणू शकत नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत पण ते शक्य नाही. कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि म्हणून प्रियानो, कधीच हे चर्चेस एकाच प्रकारे देवाची भक्ती करू शकणार नाही. पण म्हणून सगळे चर्चेस वाईट आहेत असंही नाही. एक पण स्वर्गात जाणार नाही असं पण नाही. माणसाच्या स्वभावाचं हे फलित आहे. जो तो आपल्याला वाटेल तशा प्रकारे देवाची आराधना करतो. कोणाला वाटतं प्रार्थना करताना डोळे बंद पाहिजेत, तर कोणाला वाटतं प्रार्थना करताना डोळे उघडे पाहिजेत, तर तिसऱ्याला वाटतं कुठे लिहिले शास्त्रात, तो फार हुशार असतो. तिसरा, कुठे लिहिले शास्त्रात बंद करून डोळे प्रार्थना करा म्हणून, नाही का? मग जे प्रार्थना डोळे बंद करून करतात ते म्हणतात कुठं लिहिले उघडे करून ठेवा प्रार्थना करताना डोळे. ही भांडणं अजून मिटत नाहीये. कारण प्रियानो, आम्ही जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत त्या आमच्यामध्ये ऐक्य नसावं ही सैतानाची इच्छा आहे आणि ऐक्य असावं ही देवाची इच्छा आहे. आम्ही कोणाला सपोर्ट करतो हे आमच्यावर अवलंबून आहे. शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने ज्या अर्थी या शिष्यांच्या मध्ये आणि त्यांच्याद्वारे येणाऱ्या निर्माण होणाऱ्या त्याच्या शरीरामध्ये किंवा मंडळांच्या मध्ये ऐक्य असावं, प्रेम असावं, विश्वास असावा अशी प्रार्थना केली, याचा अर्थ त्याला धोका दिसत होता. पुढे काय होणार आहे हे अंतर्ज्ञानाने येशू ओळखत होता अनेक गोष्टी. तशाच प्रकारे माझ्या शरीराचं भविष्य काय आहे हे त्यालाही माहित होतं आणि म्हणून त्याने पित्याजवळ जाण्या अगोदर, हे जग सोडण्या अगोदर योहानचा शुभवर्तमान 17व्या अध्यायामध्ये कळकळीने परमेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे. कारण ह्या मंडळ्या
एकाच प्रकारे देवाची भक्ती करू शकणार नाहीत. या मंडळ्या एकाच गोष्टीवरती एक विश्वासाने, एक मताने, एक विचाराने कधीही विश्वास ठेवू शकणार नाही. आणि म्हणून ख्रिस्ती ऐक्य या सर्व विभिन्नतेवर मात करतं. प्रभूला सर्व शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. जरी आम्ही वेगवेगळे असलो, वेगवेगळ्या मंडळातून आलेलो असलो, वेगवेगळ्या विश्वासातले असलो, वेगवेगळ्या शिक्षण शास्त्रातूनच घेऊन आलेलो असलो, तरी देखील आम्ही एक आहोत. म्हणायसाठी नाही बरं का, मनाने एक, कारण आम्हा सर्वांचा विश्वास एका देवावर आहे. आणि म्हणून संत पाऊल आपल्या पत्रात असं म्हणतो, एकच देव, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा. आणि म्हणून सैतान आम्हाला फार विशेष तऱ्हेने प्रियानो आमच्यावरती प्रभाव टाकत आहे की ख्रिस्ताचं जे ऐक्य आहे देवाबरोबर, ते ऐक्य आमच्यामध्ये असू नये याकरता अनेक गोष्टी लहान सहान तो आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये आणतो आणि ख्रिस्ती ऐक्याला तडा आणि हादरे बसवण्याचा प्रयत्न करतो, जे त्यानं इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसून येतं. वेगवेगळ्या मतप्रणाली पवित्र शास्त्रामधूनच काढलेल्या आहेत त्या सैतानाने. कारण येशूची त्या अरण्यामध्ये परीक्षा घेत असताना सैतानाने पवित्र शास्त्राचाच आधार घेतला आणि तो सैतान येशूला असं म्हणाला, तुला ठाऊक आहे ना, शास्त्रात असं लिहिलं आहे. आता शास्त्रात लिहिले म्हटल्यावर चॅलेंज करूच शकत नाही. म्हणजे आपण येशूला केलं चॅलेंज, कारण येशूला माहित होतं शास्त्रात दुसरीकडे काय लिहिलंय. आणि म्हणून प्रियानो आम्ही या ठिकाणी पाहतो की सैतान देखील मेंढराच्या वेशामध्ये आमच्याकडे येतो, आमच्या घरी येतो, आमच्या जीवनात येतो, मंडळीत येतो आणि फोडायला प्रारंभ करतो. अनेक कुटुंब फुटलेली आहेत, अनेक मंडळ्या फुटलेल्या आहेत आणि त्या फुटतच चाललेल्या आहेत. पण देवामध्ये ख्रिस्ताच्या शरीराची रचना जिवंत धोंड्यांच्या द्वारे, जे विश्वासदार आहेत त्यांच्याद्वारे प्रभू तयार करत आहे. प्रभूची सार्वत्रिक युनिव्हर्सल चर्च ज्याला म्हटलेलं आहे, ते परमेश्वर आपल्या हिशोबाने तयार करत चाललेला आहे. त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही असावं, त्या ऐक्यामध्ये आम्ही जोडलेलं असावं, ही येशू ख्रिस्त परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. कारण केवळ मनुष्याच्या मनातील मतभिन्नता, केवळ मनुष्याच्या विचारातील परमेश्वराबद्दल असलेले शंका ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अडखळ होऊ नये याकरता येशूने हजारो वर्षापूर्वी परमेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे. कारण ऐक्यामध्येच देवाच्या सृष्टी निर्मितीची पूर्णता आढळते. जोपर्यंत आदाम आणि हवा एक होते, ख्रिस्ताबरोबर, येशू बरोबर, देवाबरोबर ते ऐक्य प्रस्थापित करून राहिले होते, तोवर सर्व आनंदामध्ये होतं. ज्या वेळेला या ऐक्याला तडा गेला त्यावेळेला प्रियानो सृष्टीवरती शाप आला, माणसावर शाप आला, प्राणी मात्रावर शाप आला आणि देवाचे सगळे जे आशीर्वादित गोष्टी होतात त्यामधून परमेश्वराची प्रतिमा हरवली. ज्या मनुष्याला देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा, आपल्या सदृश्य असा निर्माण केला होता, त्या मनुष्यातला देवाची प्रतिमाच नष्ट झाली आणि म्हणून ती पुन्हा येण्याकरिता, पुन्हा त्या मनुष्याला देवाचं सौंदर्य, देवाचं गौरव, देवाचं वैभव, मोठेपण, विशालपण मिळावे याकरता देवाने येशूला या भूतलावर पाठवलं. आणि मग प्रभू प्रार्थना करतो, येशू प्रार्थना करतो, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. योहानचा सुवर्तमान 15वा अध्याय 17व्या वचनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो. तिसरा शास्त्रपाठ आहे आणि तो म्हणजे स्तोत्र संहिता 84 9 ते 12 या वचनामध्ये फार सुंदर असं वर्णन स्तोत्रकर्त्याने केलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये देवाच्या सानिध्याचा आनंद वर्णिला आहे. जेव्हा देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो तेव्हा आमचं मन, आमचं जीवन कसं आनंदित राहतं याचं वर्णन आहे. आणि मग त्यावेळेला आम्ही आमचं पद, आम्ही आमची प्रतिष्ठा याला दुय्यम स्थान देतो.
दुय्यम स्थान देतो आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी, त्याची सेवा आणि गौरव करण्यासाठी आम्ही सगळ्या अडखळणं बाजूला करून मनोभावे त्याची सेवा करतो, मनोभावे आम्ही त्याचा गौरव करतो. अशा पद्धतीने आम्ही देवाच्या सहवासात राहून देवाचा आनंद उपभोगला पाहिजे. काय म्हणतो बघा स्तोत्र करता, तो असं म्हणतो, खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. एक दिवस इज इक्वल टू, सहस्त्र म्हणजे 1000, है ना. 1000 दिवसांपेक्षा एक दिवस फार चांगला आहे, फार उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. द्वारपाळ म्हणजे वॉचमॅन, सिक्युरिटी, संरक्षक करणारा, है ना. देवाच्या मंदिराचा संरक्षण करणारा होणं मला फार बरं वाटतं. एक मोठा मनुष्य, एक मोठी व्यक्ती जिने आपलं जीवन परमेश्वरासाठी बहाल केलेलं आहे, जो परमेश्वरावरती अवलंबून आहे, तो असं म्हणतो की परमेश्वराच्या अंगणामध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये द्वारपाळ होणे मला आवडते. सिक्युरिटी राहणं, वॉचमॅन गिरी करणं, म्हणजे कोण सभासद येते कोण जाते हे नाही बरं का, क्षमा करा मला. या मंदिरामध्ये, या मंदिराला कोणी डागडुजीला कोणी धक्का लावू नये, कोणी याचा नाश करू नये. देवाच्या पवित्र मंडळीला परमेश्वराने सांभाळावे याकरता जे संरक्षण करतात ते काम करणं मला इष्ट वाटतं. पण आम्ही देवाच्या मंडळीचं संरक्षण करण्याऐवजी एक एक वीट काढून दुसरीकडे नेऊन ठेवतो. आपण काय करत आहोत मंडळीमध्ये? देवाच्या पवित्र मंडळीचं आम्ही संरक्षण करत आहोत का? द्वारपाळ म्हणून काम करत आहोत का? देवाच्या मंडळीला जिचा मी एक अवयव आहे तिला या शिक्षणापासून, या विश्वासापासून परावृत्त करणारे अनेक धोके आहेत, अनेक शिक्षण आहेत, अनेक व्यक्ती आहेत, त्यांच्यापासून यांचा बचाव मी करत आहे का? कारण परमेश्वर देव हा सूर्य आणि ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तमते दिल्यावाचून तो राहणार नाही. देवाचं वचन आहे. जे प्रामाणिकपणे राहतात, जे दुटप्पी मनाचे नाहीत, त्यांच्या बरोबर परमेश्वर राहतो आणि त्यांना उत्तमते दिल्यावाचून तो राहत नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य, कितीतरी धन्य आहे, आशीर्वादित आहे. डोंगरावरील प्रवचनाचा शेवटचा भाग जर आपण वाचला, आता कधी कधी आपला गैरसमज होतो, डोंगरावरील प्रवचन उघडल्यावर आपल्याला असं वाटतं मत्ते 5 पहिली 12 वचन आहे, परंतु ते डोंगरावरील प्रवचन पुढे 7 अध्यायापर्यंत गेलेलं आहे हे आपण विसरतो. त्या डोंगरावरील प्रवचनाचा शेवट 2-3 अध्याय संपल्यानंतर आहे. एवढं मोठं प्रवचन परमेश्वराने त्या डोंगरावरून केलेलं आहे आणि त्याचा शेवट जर आपण पाहिला तर त्या प्रवचनामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं की देवाच्या आनंदाच्या रहस्य काय आहे. ज्या वेळेला लोक तुमचा माझ्या नावाने छळ करतील तेव्हा तुम्ही आनंद करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. देवाचे स्वतःचे लोक पुण्यामध्ये आनंद आहे. आमचा पुढारी प्रवेश ख्रिस्त आहे असा विश्वास ठेवून त्याच्यावर अवलंबून राहण्यामध्ये आनंद आहे. त्याच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये आनंद आहे आणि देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी, देवाला ओळखण्यासाठी देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे. बघा काय म्हणतो प्रवेश ख्रिस्त, योहान सुवर्तमान 17 अध्याय, आणि असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाजवळ प्रार्थना करत आहे, हे पित्या, 24 वचन, हे पित्या, माझी अशी इच्छा आहे. काय म्हणत आहे? माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहेस, जे लोक तू मला दिलेले आहेस, त्यांनीही मी जेथे आहे तेथे माझ्या जवळ असावे. का असावे?
कारण यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. आणि येशूने परमेश्वराजवळ हीच प्रार्थना केली, हे जे लोक तुम्हाला दिले ज्यांना एकीकरण मी एकीकरण, काय उपयोग आहे? त्यांना कसं कळणार की तू मला जे गौरव दिले ते कधी पाहणार? त्यांना कसं कळणार? आणि म्हणून जिथे मी आहे तिथे त्यांना पण घेऊन ये, म्हणजे तू जे मला गौरव पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी दिलं होतंस ते त्यांनाही पाहावं. ऐक नाही, आम्ही येशूजवळ असावं ही देवाची इच्छा आहे. माणसाने देवाच्या सानिध्यात राहावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून रविवार लावून दिलाय की आम्ही रविवारी देवाच्या सानिध्यात यावं आणि त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या वचनाने न्हाऊन निघावं. त्याच्या वचनाने आम्ही स्वतःला शुद्ध करावं, पवित्र करावं आणि त्याचा गौरव करावं. आणि अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. आम्हाला निर्माण केलेलं आहे ते त्या देवाला ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा गौरव करण्यासाठी आणि असं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देतो. पुन्हा एक बार तुला ओळखून तुझ्यामध्ये राहण्यासाठी तू आम्हाला निर्माण केले आहेस. तू कसा आहेस, तुझं गौरव किती महान आहे हे आम्हाला सत्य शेवटी प्रभू पाहायला मिळावं. म्हणून तू आम्हाला घेऊन जाण्यासाठी, तुझ्या लोकांना, तुझ्या मंडळीला, चर्चला घेऊन जाण्यासाठी मेघावर स्वार होऊन तू येणार आहेस. आणि प्रभू त्या तुला भेटण्यासाठी तयारीची वेळ ही आता आहे. आम्ही स्वतःची तयारी करावी. वचनाप्रमाणे प्रभू आम्ही आमचं जीवन जगावं म्हणून आम्हाला कृपा करे. तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.